यांच्याशी बोलता बोलता ज्या वेळेला मी ऐकलं की यांना कधीतरी अशी वेळ यायची की 2-2 दिवस यांना जेवण मिळायचं नाही जेव्हा हे ट्रकवरती असायचे. सर प्लीज तुम्हाला आता सांगा. एक मजेची गोष्ट सांगतो. आम्ही गाडी, बऱ्याच लोकांना माहित असेल, ऊसाच्या कारखान्यावर गाड्या चालतात तेव्हा 15-15 दिवसांनी पेमेंट येतं, रेग्युलर पेमेंट येत नाही. माझी गाडी ज्या ठिकाणी चालत होती तेव्हा ऊसाचं खूप शॉर्टेज होतं. ऊस भरपूर असेल तर शेतकऱ्याचा ऊस जावा म्हणून तो काय करतो, ड्रायव्हर क्लिनरला आल्यावरती खायला प्यायला देतो, अगदी गोडधोड घालतो, नॉनव्हेज खायचं काय मिळेल ते खायला घालतो. जावयापेक्षा त्याची बर्दास्त ठेवतो. आणि जेव्हा ऊसाचं शॉर्टेज असतं तेव्हा फॅक्टऱ्या त्यांच्या मागे लागतात, तू मला दे, तू मला दे, तू मला दे. त्यावेळेला तो पाणी विचारत नाही. अरे बापरे. अनफॉर्च्युनेटली आम्ही त्याच काळात होतो. आणि मग ते पॅसेंजर्स जे असतात त्या काळी, तेव्हा ते पॅसेंजरना भरून त्यातमध्ये जे काही पैसे मिळतील तर जेवण खाऊन, अनफॉर्च्युनेटली त्या रोडला इतक्या गाड्या चालत होत्या की कुणाला तरी 4 आठवड्याचे पॅसेंजर मिळतील नाही तर नाही मिळाले. बरं, माझा जो रूट होता तिथून माझी सासूरवाडी हार्डली अर्ध्या किलोमीटरवरून मी गाडी न्यायचो. असं वाटायचं यार काय. एक दिवशी अशी वेळ आली की आम्हाला जेवायचं म्हणजे ऊसच खातोय आम्ही 24 तास. आता काय करायचं तर क्लीनरला म्हटलं चल जाऊया का रे आपण आपल्या. तो म्हणलं काय शेतात एवढा वेळ गेला, अजून एक दिवस काढून भेटेल, काहीतरी होईल. तो माझा क्लीनर खरंच मला काही वेळा गुरुच्या पुढचा आहे. आज त्याच्याकडे गाड्या घोड्या आहेत. नाव सांगाल का सर? त्याचं राजा म्हणून नाव आहे. आम्ही राजाच बोलतो, कधी आडनाव मी विचारलं नाही. मी आणि तो एकत्रित, म्हणजे तुम्हाला सांगतो तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे. तर जाऊ जरा शेठ, तर म्हटलं चल आपण जाऊया सासूरवाडीला. नाही अशा ह्याच्यात कोण जातं काय, बोलतो आपल्याला नाही जायचं तिकडे. जेव्हा जवळजवळ म्हणजे एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री 10-10:30 वाजता निघत होतो परत तिथं. तर मला ते फील झालं, म्हटलं रे राजा चल आपल्याला जेवायला जायचं. तर बोलला अरे कुठे काय, आपल्याकडे काय नाही तर कुठं, कारण पॅसेंजर मिळणार तर त्याच्या खिशात पैसे. म्हटलं आहेत माझ्याकडे, चल. माझ्याकडे तेव्हा एक फ्लॉवर लुबाचं घड्याळ होतं. अहमदनगरच्या सिटीच्या अलीकडे एक सिंधी हॉटेल होतं. त्या काउंटरवर जाऊन विचारलं मॅडम की असं मी घड्याळ ठेवणार आहे, परवा दिवशी येऊन पैसे घेईन. आणि आम्ही दोघांनी जेवलो.